चला फिल्डिंग सुरू करा. दिघी रंगविक बॅटर अस्मीर आणि शेप त्यांच्यासोबत नांदवीसाठी ऐमान अरब विकेट गेला आणि तिथे राजपुरी मात्र त्या मॅचमधून कंप्लीट बाहेर गेली. गरजही नव्हती मोठ्या स्ट्रोकची ऐमानला, कारण 9 धावाच पाहिजे होत्या. एवढ्या धावांचा पाठलाग केला होता, 77चा पाठलाग केला होता आणि शेवटच्या षटकात मात्र ऐमानचा विकेट गेला आणि मॅच फेरली असंच म्हणता येईल. शेब आणि अस्मीर. चला दिघी क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिघी एक्झिबिशन मॅच सुद्धा आज आहे, त्याला सुद्धा पारितोषिक आहे. ट्रॉफी आहे ती चंद्रकांतजी तुरुंबाडकर यांच्याकडून प्राप्त झाली. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी सुद्धा ट्रॉफी आहे चंद्रकांतजी तुरुंबाडकर कुडगाव यांच्याकडून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघर्ष दिघी. महेश पहिलं षटक. काश्मीरसाठी पहिला बॉल. खोल्या टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. मोहन फंबल झालंय. आउटफील्ड खराब. चांगलं बॅकअप आणि चिकाडीचं एक सिंगल. पहिलाच बॉल इथे पाहायला मिळाला. इक्बाल परकार यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. इक्बाल भाई परकार. पहिल्या बॉलला सिंगल. स्ट्राईक रोटेट. शेपकडे गेली स्ट्राईक. शौकत साहेबोले यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. महेश सुरेख गोलंदाजी. विकेट किपिंगला तुषार. चांगले यष्टीरक्षण.
डॉट बॉल. महेश मागच्या मॅचमध्ये जवळजवळ 20 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात, पण मोहननी 6 धावा आणि शेवटचं षटक टाकलं किरण खेळोजी. जबरदस्त गोलंदाजी, 4 धावा आणि आझादनी मात्र कळत चढवला, सामना जिंकून दिला. काय षटकार ठोकले महेश. पुन्हा एकदा शेपसाठी हो पुल पॉवरफुल बॉलला केले मैदानाच्या बाहेर. गोल षटकार. येऊ दे डीजे. डान्सिंग अंपायर तयार आहेत. थँक्यू डीजे. इक्बाल भाई यांचे हार्दिक स्वागत. षटकाराने केले यावेळी चांगला बॉल. इक्बालच्या स्वरूपात ही धावील शेबला. नांदवी मागच्या मॅचला राजपुरीच्या विरोधात 76 धावा केल्या आणि 6 बॉल 9 सेव्ह केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटचं षटक अस्मिरनीच. नांदवीसाठी धावसंख्या 8. डप्प्याचा बॉल. हिराचंद्र गुणाजी आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, एक सिंगल फक्त येईल अस्मेरला. शेपटचा बॉल शेब. एक षटकार देऊन सुद्धा 9 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. ते नक्की चांगली गोलंदाजी महेशची पाहायला मिळते. शेवटचा बॉल जर डॉट टाकला ते षटक चांगलं आहे. षटकार आला तर 15 धावा तर नांदवीसाठी चांगले आहेत. शेवटचा बॉल एक डॉट बॉल टाकला या षटकात महेश. शेपसाठी उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रन. गोलंदाजीसाठी मोहन. मोहन मोहन पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं. मगाच दुसरं षटक मोहननी चांगलं हाताळलं होतं. अस्मेरा शॉर्ट पिच त्याच्यावर तुटून पडलेत. पुल. डीजेला दिली सलामी. लावा चांगलं गाणं. षटकार. आहा डान्सिंग अंपायर. थँक्यू डीजे. थँक्यू. अस्मेर चांगला स्ट्रोक. हो हो ओव्हर पिच. त्यालाही पाठवलंय लांब 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 खूप लांब. षटकार. थँक्यू डीजे.
अरविंद गावचे पोलीस पाटील मलिक दौनाक यांचे आगमन झाले. मलिकजी दौनाक या आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मलिक दौनाक व्यासपीठावर या, मुख्य व्यासपीठावर डायसवर आपलं हार्दिक स्वागत. या 2 बॉल 2 षटकार. मोहनवर दबाव. अस्मीर खेळतात एक जबरदस्त इनिंग नांदवी संघासाठी. डेड नो बॉल, नो बॉल. रेट नो बॉल. पहिले 2 षटकार 13 धावा दिलेत आणि हा बॉल फ्री हिट. पहिलं षटक महेशनी चांगलं टाकलं, मगाच मोहननी चांगलं टाकलं. मोहन फ्रीटचा बॉल. अस्मीर तयार आहे. जबरदस्त फटकेबाजी अस्मीरची. चांगल्या बॉलरवरच हल्ला केलाय. मोहन फ्री हिट बॉल. 1 बाउन्स येईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेशचं. फेकी चांगली. एक सिंगल फक्त इथे येईल. वा जबरदस्त. फ्री हिटच्या बॉलवर क्षेत्ररक्षण कल्पेशचं. एक सिंगलनी धावत संख्या 23. धावा. पुढचा बॉल मोहनचा. ओ फुल टॉस. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तरी चिकाटी झेल टिपलाय. मोहनला आलाय शेपचा विकेट. नांदवीला पहिला हादरा. दिघीला आलाय पहिला विकेट. मिळून दिलाय मोहननी. वसीम दलवी अर्थात नाना जेव्हा जेव्हा स्पर्धा असते हरवीतमध्ये तेव्हा ते बरंच सहकार्य असतं त्यांचं पिकअपमधून. सामान येणे जा असेल. आपण पाहिलं सकाळी त्यांना जर्सी दिली या स्पर्धेची. याच्यावर लिहिलं होतं नाना. धावा 23. मोहम्मद शरीफ आलेत न्यू बॅटर. 23 धावा. दुसरा षटक सुरुवात झाली होती महागडी. नोही आला होता. नंतर फ्रीटचा चांगला बॉल टाकला. यावेळेस लोअर फुल टॉस टाकला. शेफनी पिक नाही केला आणि झेल चांगला टिपला हरेशनी. पुढचा बॉल मोहम्मद शरीफ. व्हाईट बॉल. पहिले ते एक रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय दिघीचा. व्हाईट बॉल. धावसंख्या 24. व्हाईट बॉल. मोहम्मद शरीफ साठी. हा यावेळी चांगला बॉल. वाह डॉट बॉल. चला बॅटिंग टीम सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकते जर पाहिजे आहे तर. त्यांच्याकडे पण रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकतात. पण इथं चांगला निर्णय हिदायत सैबोली यांचा. हा फटका हाही हवेत आहे. भूपेश निगुडकर आहे. चेंडूच्या खाली करणार नाही चूक. मोहन बॅक टू बॅक. दुसरा विकेट. कॅमेरामॅन फोकस करो. अंपायर डान्सिंग अंपायर. हा या वाह हिदायत सैबोले. आहा थँक्यू डीजे. वाजद्या जरा जोरदार टाळ्या आमच्या अंपायर साठी. हिदायत सैबोले डान्सिंग अंपायर. मलिकजी दौनाक या. पोलीस पाटील शहबाज परकार आपण सुद्धा या. गोलंदाजीसाठी किरण
तिसरं षटक. धावा 24. न्यू बॅटर सनी समी. अश्मिरा स्ट्राईकला डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉलनी सुरुवात केली किरणनी. अश्मीर जबरदस्त खेळत आहेत. 15 धावांवर समी आलेत न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. नांदवी सध्या फॉर्मात आहे हा संघ, पण पहिल्या षटकात 9 नंतर पाहिल्या तर 16 धावा. 2 षटकात या मात्र धावा आल्या 25. किरण हा स्ट्रोक चांगला आहे. ओव्हर द कव्हर 1 बाउन्स. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. लाईनमॅन आना बॉल. आलाय चौकार. चला उस्मान दौनाक लाईनमॅन साडी. उस्मान दौनाक ते उस्मान सैबोली आहेत अंपायर ते आम्हाला माहिती आहे. किरण मागडे ठरलेत. चौकाराला पहिला वाईट टाकून अस्मे जबरदस्त खेळतात. 19 धावांवर. हा फटका हवेत आहे. किरण आहे बॉलच्या खाली. कॉटन बॉलची संधी आणि आणलाय विकेट. अस्मेरचा जबरदस्त गोलंदाजी. किरण खेळोजीची विकेट येतोय नांदवीचा. DCC नांदवी. थँक्यू. बर कॉन्टॅक्ट येत आहेत सैबोले. आता तुम्हाला याही एरियामध्ये डान्सिंग एम्पायर पाहायला मिळतील. आता या स्पर्धेनंतर ऑर्डर घ्या. आता 29 धावा. तिसरं षटक 29 धावा. पुढचा बॉल किरण. प्रज्वल साडी. हो पहिलाच बॉल प्रज्वलच्या बॅट मधून झेल होऊ शकतो. भूपेश आहे आणि झेल. बॅक टू बॅक विकेट. किरणला मिळते विकेट. प्रज्वल बाद. तीस धावा. रनअप मध्ये बिघाड. किरण पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर.
किरण. हा पुन्हा एकदा हवेत. किरण स्वतः चेंडूच्या खाली. कॉल केलाय त्यांनी. मीच घेतोय. माझाच कॅच. जबरदस्त गोलंदाजी. कॉर्ड अँड बोल्ड. तिसरा विकेट आणलाय किरणनी संघर्ष दिघीसाठी. जबरदस्त गोलंदाजी. रनअपमध्ये बिघाड. किरणच्या डेड बॉलचा इशारा. मुख्य पंच हिदायत सैबोली सरांचा. जबरदस्त गोलंदाजी किरणने आतापर्यंत केले. पहिला वाईड नंतर चौकार आला होता. एक बॉलला 5 धावा दिल्यानंतर मात्र कमबॅक असं केलंय की नांदवी संघाचे कंबरडच मोडले. 3 विकेट आणलेत किरणने या षटकामध्ये. मॅचमध्ये कमबॅक करून दिले. दिघीचे समर्थक सुद्धा दिसत आहेत. खराब गोलंदाजी. वाईड आणि डिक्लर. वाईड आणि डिक्लर आहे. टोटल 2 ना सर. 2 धावा. वाईट बॉल आहे. दोन्ही बॅटर कमरेच्या वरती आहे का नो बॉल त्यासाठी पंचांकडे चौकशी केली. पंचांनी मात्र वाईट दिलाय. कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे होता तर तुमच्याकडे एक रिव्ह्यू होता पण तो रिव्ह्यू घेतला नाही. हुसेन. डब्बल धाव इथे होईल का. कल्पेश आले. धावबाची संधी आहे. गरज नव्हती. कल्पेशकडेच बॉल होता. रनआउट होतील हुसेन. रनआउट. 1 रन 1 विकेट. चांगली गोलंदाजी किरणची. टोटल 4 विकेट आले. थँक्यू डीजे. 33 धाबा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी हिराचंद्र गुणाजी. बॅटर आदिल. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला समी. हिराचंद्र. दिघीचा कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं आता. मागच्या हंगामामध्ये कुडगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालीची फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉलला फेकून दिलाय समीनी. आउट ऑफ द पार्क. षटकार.
साहिल याला टी शर्ट इथं प्रदान करण्यात येईल. पण मलिक दवनाक पोलीस पाटील साहेबांना विनंती, त्यांच्या शुभ हस्ते साहिलला देण्यात येईल टी शर्ट. या मलिक दवनाक आपल्या हस्ते देण्यात येईल टी शर्ट साहिल परकारला. इराजचंद्र हा यावेळेस वेगात बॉल दिग्बाईच्या स्वरूपात एक धाव समीला. स्ट्राईक जायला तर आदिलकडे. धावसंख्या 40. 40 धावा. कॅमेऱ्यामध्ये साहिलला दिल्या जाते जर्सी. हा चांगली गोलंदाजी इराजचंद्रची. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. इराजचंद्र पुढचा बॉल हलक्या बॅटनी खेळला. इथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करू शकली असते पण ओव्हर थ्रो गेली असती, त्यामुळे डायरेक्ट हिट केल्याने बॉल ठेवला आपल्या हातात. एक सिंगलनी धावसंख्या 41. दोन चेंडू खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. नांदवीसाठी 2 मोठे हिट, 10-12 धावा येऊ शकतात. एक षटकार एक चौकार, दोन्ही षटकार दोन्ही चौकार, अशा प्रकारे 8-10-12 कशाही धावा येऊ शकतात. संघर्ष दिघीसाठी डॉट बॉल महत्त्वाचा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला मोहन. खराब क्षेत्ररक्षण, चौकार आलाय. लेझी क्षेत्ररक्षण. 45 धावा. शेवटचा बॉल कॅचच व्हायला पाहिजे होता. मोहन पोचलेच नाही बॉल पर्यंत. बाउंड्री अडली पाहिजे होती. शेवटचा बॉल. खराब गोलंदाजी. वाईट बॉल. 46. शेवटच्या षटकात धावा आल्या. 5 बॉलला 13 आल्यात. शेवटचा बॉल. हे मैदान जर तुम्ही 15च्या आत धावसंख्या शेवटच्या षटकात देत आहे तर चांगली गोलंदाजी, कारण या मैदानात चेस होतात. 19-20 चेस केल्या दिघीनी मागच्या मॅचला. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तर झेल सोडलाय. रन आउट. 1 विकेट. 1 रन आलाय, पण 1 रन वाढला ना चेसिंग करताना तुम्हाला त्याचे 2 करावे लागतात. कंपल्सरी चेस. मलिक परकार यांचे आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. अष्टपैलू खेळाडू कंपनीतून सरळ आता मैदानात आलेत. मलिक परकार या. आपल्यासाठी सुद्धा इथे टी शर्ट आहे. 47 झाले. 48 धावांचं लक्ष. शेहबाज परकार यांना विनंती आहे, मलिक बाबा यांना द्या जर्सी. टी शर्ट परिधान केले जाईल. या मलिक परकार. मलिक बाबा परकार या. मलिक अष्टपैलू खेळाडू हरवीजचे, आझाद हरवीजचे मलिक परकार. जौर दवनाक व मजीर दवनाक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. फ्रेंड ग्रुप टुर्नामेंट हरवीजच्या या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत.
शेबाज परकार यांच्या हस्ते मलिक परकारला देण्यात येईल जर्सी. या मलिक परकार बाबा. शेबाज परकार देतील मलिक बाबाला जर्सी. मलिक परकार या 2 मॅचला उपस्थित नव्हते आझाद अरवीसाठी. आझाद अरवीसाठी फहद परकार यांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा जर्सी दिल्या होत्या संपूर्ण गावाला, अर्थात 55 जर्सी. तर फहद परकार त्यांचेसुद्धा हार्दिक आभार. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते शिवाय या नावाने स्पर्धा जर्सी आपल्याला आल्यात. ते जर्सी स्पॉन्सर आहेत प्रेमनाथ, तसेच अवधूत आणि दिनेश शिरवटकर यांच्या माध्यमातून या जर्सी आल्या. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. प्रारंभिक जोडी मैदानात दाखल हिराचंद्र गुणाजी आणि महेश कोपटकर. 2 असे दिघीतले क्रिकेटर आहेत. एक जुने खेळाडू आहेत अनुभवी आणि एक नवीन जनरेशन. तर जनरेशन गोल्ड आणि जनरेशन बोल्ड, अर्थात हिराचंद्र गुणाजीलाच बघून महेश कोपटकरनी क्रिकेटला सुरुवात केली. आपला आयडल मानतात हिराचंद्र गुणाजीला महेश कोपटकर. आणि त्यांच्यासोबत फलंदाजी स्वप्नवत आहे महेशसाठी. जेव्हा तुम्ही क्रिकेटची सुरुवात करता, ज्या खेळाडूला बघून तुम्ही क्रिकेट शिकता, आणि तोच क्रिकेटर एक टाईम असा येतो की तुम्ही क्रिकेटमध्ये असं काही निर्माण करता आपलं साम्राज्य, की तेच क्रिकेटर तुमचे आयडल असतात. ते सांगतात की स्ट्राईक तुम्ही करा महेश. हे तुमच्यासाठी केलेली मेहनत क्रिकेटमधली तुम्हाला मैदानात दिसते. महेश कोपटकर सध्या फॉर्मात असलेला संघर्ष दिघीचा स्टार महेश कोपटकर. नॉन स्ट्राईकला हिराचंद्र गुणाजी जे एव्हरग्रीन राहिले संघर्ष दिघीसाठी. काही सामने त्यांनी जिंकवलेत एकतर्फी हिराचंद्र गुणाजी. मगच आम्हाला बाबू परकार जे अरवीचे आहेत, खास त्यांनी फोन केला आणि सांगितलं हिराचंद्राला नक्की शुभेच्छा द्या. पण हिराचंद्र आता तिसऱ्या मॅचला मला वाटतं पोचले तिथे. दुसऱ्या मॅचला हरवीच्या मैदानात नादवीच्या विरोधात धावा विजयासाठी करायच्यात 48. हिराचंद्र नॉन स्ट्राईकला महेश. पहिला बॉल प्रज्वल. हाफ ट्रॅकर फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट केलं नाही. हो पण हातात आलाय बॉल. पुन्हा एकदा भोपळ्यावर बाद. 0चा चष्मा लावून महेश कोपटकर माघारी. थँक्यू डीजे. महेश कोपटकर या स्पर्धेमध्ये 5 चेंडू खेळलेत, खातं उघडलेलं नाहीये. 2 इनिंग 5 बॉल 0वर बाद. महेश कोपटकर दबावात आहेत.
यावेळेस गोल्डन डकचा शिकार ठरले. पहिलाच बॉल इनिंगचा आणि 0 बाद. त्याची जाग घेण्यासाठी योगे भूपेश निगुडकर. भूपेश निगुडकर 48 धावांचं लक्ष आहे. प्रज्वल चांगली सुरुवात नांदवीसाठी. बरं क्रिकेट कसं बदलतं. पहिल्या मॅचमध्ये 76 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये तरी शेवटच्या षटकात धावा आल्या 14, त्यामुळे धावा वाढल्या. त्यामुळे 48चं लक्ष गेले दिघीसमोर. प्रज्वल पहिल्या बॉलला विकेट आणला. मोठा विकेट होता. महेश कोपटकर बाद झाले. फुलटॉस नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक होते तिथे, जेली टिपला होता पण नो बॉल. काय रनिंग हिराचंद्रची. वा. नो प्लस या 2. पुढचा बॉल फ्री. प्रज्वल एक क्या कर दिया. ओव्हर स्टेप. हिदायत साहेबोले यांनी दिला नो बॉल आणि 2 धावून नाही तर 2 विकेट असते 2 बॉलला. प्रज्वल सेकंडला फेकी केली असती, रनआउटी झाली असती. कारण भूपेश आणि हिराचंद्र एकाच क्रीजमध्ये होते. कारण हिराचंद्र असे पळतात. फ्रीडचा बॉल. चक्र फिरलंय. प्रज्वल फ्रीडचा बॉल आहे. फुल टॉस. फुल टोल. वेस्ट लाईनचा नो येईल का हो. स्क्वेअर लेगच्या पंचांनी तो पण नो बॉल दिलाय. बॅक टू बॅक दुसरा नो बॉल. पण या नो बॉलला येतील टोटल 7 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. दिघीसाठी आता सगळं काही अलबेल. चांगलं गळताना. टोटल 10 धावा आणि पुन्हा एकदा फ्री हिट. प्रज्वल खराब गोलंदाजी. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला पण विकेट, कॅच पण घेतलेला पण नो बॉल टाकला. ओव्हर स्टेप आणि आता फुल टॉसचा नो बॉल. वेस्ट लाईनच्या वरचा. फ्री हिट उडवला त्याला सुद्धा. भूपेश निगुडकर. छोटा पॅकेट बडा धमाका. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. डान्सिंग अंपायर हिदायत साहेबोले. 2 षटकात 16 धावा आल्या. पहिल्या बॉलला विकेट येऊन सुद्धा 16 धावा. भूपेश साठी पुढचा बॉल. हा इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत समीर. टिपलाय झेल. बॅटर बाद. थँक्यू डीजे आणि थँक्यू डान्सिंग अंपायर. हिदायत साहेबोले यांच्यासाठी टाळ्या जरा वाजवा. डान्स आवडला असेल तर. डान्सिंग अंपायर. स्पर्धा छोटी नाही, खूप मोठी आहे. कारण इथे डान्सिंग अंपायर पण आहेत. फ्रेंड ग्रुपची स्पर्धा. पहिलं पारितोषिक 40,000. 3 टू गो.
हो हो, रुपेश कांदेकर आले आणि आलाय मोठा फटका, सीमा रेषा पार, षटकार. बावीस धावा, नेन्सन आकडा, 2 विकेट, 22 रन. स्क्रीनवर पहिल्या षटक संपायचं नाव घेत नाही. त्या हनुमंताच्या शेपटीसारखं वाढलंय प्रज्वलचं हे षटक. लोटफुलटा यॉर्कर बनवला होता, चांगला खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, धावसंख्या 23, एक बॉल अजूनही बाकी. हिराचंद्र गुणाजी यांना मिळते स्ट्राईक पहिल्यांदा या संपूर्ण षटकात. 2 विकेट बाद होताना त्यांनी पाहिले, षटकार पाहिले, नो बॉल पाहिला, फ्री हिट पाहिला आणि पहिल्यांदा स्ट्राईकला आले हिराचंद्र. लोअर फुल टॉस होता, सिंगल ढकललाय, लॉंग ऑनला फंबल, एकच धाव. धावत संख्या पुढे सरकेल्या सिंगलनी 24 धावा. 48 धावा पाहिजे होत्या, पहिल्या षटकातच अर्ध्या आल्यात 24. आता पुढच्या 3 षटकात संघर्ष दिगीला करायच्या 24. 48 धावांचं लक्ष. प्रज्वल ठरलेत महागडे, 24 धावा दिल्या. चला वेळ घेऊ नका नांदवी. मोहम्मद शरीफ गोलंदाजी 24 धावा. रोशन सैबोले, रोशन सैबोले या इथे, पण इथे विकेट. हिराचंद्र चालू पडलेत त्यातील मैदानाच्या बाहेर. मोहम्मद शरीफ आलेनी पहिल्या बॉललाच विकेट आणला. संघर्ष दिगीचा 3रा विकेट. थँक्यू डीचे रोशन सैबोले यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मोहन मैदानात दाखल होताना. सतरा बॉल 24 पाहिजेत. गेम कसा आहे हे समजणे खूप गरजेचं आहे संघर्ष दिगीच्या खेळाडूला, आणि ती चूक केली हिराचंद्रनी. गरज नव्हती मोठ्या स्ट्रोकची. मोहम्मद शरीफने विकेट आणला. नांदवीला जी गरज होती विकेटची. मोहम्मद शरीफ, मोहन साडी, पुलचा पटका, स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसरी धाव घेतली. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट रुपेश कांदेकरची. 2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या 26. विजयासाठी 22 धावांची गरज. 16 बॉल 22 बॉल आणि धावांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा जास्त आहेत बॉलपेक्षा. मोहनसाठी शरीफ हलक्या बॅटने खेळला. इथे सिंगल आहे. दुसरी धाव इथे येईल का? फंबल,
डायरेक्ट हिट. हो हो हो, बॉल हातात आला नाही शेपच्या. कारण तुम्ही ते अपील जरूर केलाय, पण कॅमेऱ्याची नजर आहे हे थोड्या काळ विसरले शेवट. त्यामुळे ती ॲडव्हर्टाईज येते ना CCTVची, उपरवाला देखताय. हां हां, इथं म्हणता येईल साइड वाला कॅमेरा और सामने वाला कॅमेरा भी आपको देख रहा है. तर 2 धाबा आल्या, 28 धाबा. दुसरं षटक, धाबा 28. विजयासाठी 20 पाहिजे आहेत. 15 बॉल 20. हो, पुलचा पटका पण फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. आणखीन एक बॅटर दिघीचा बाद. न्यू बॅटर अरे चिकाडी आझाद. मागच्या मॅचचा मॅच विनर आपण पाहायला मिळाले. वीस धाबा पाहिजे आहेत. 14 बॉल 20 ची गरज आहे दिघीला. या षटकात 2 विकेट आले. महत्वाचा हिराचंद्रचा, त्यानंतर मोहनचा. बॅटिंग लाईनअप आहे. किरण, त्यानंतर कल्पेश आहेत. किरण आहे जे फलंदाजी करू शकतात. मागच्या मॅचला आपण पाहिलं कल्पेशने एक षटकार ठोकला. हरीश, हरी चिकाडी आझाद. संघर्ष दिघीचे कॅप्टन आझाद. मोहम्मद शरीफ. हो, फटका हवेत आहे. मोहम्मद शरीफ पोहोचतील कॅचवर. हो, पोचले नाहीत. 1 धाव द कंप्लीट. दुसरी धाव मिळेल. 2 धावा. धावसंख्या 30. 18 धावा पाहिजे. 13 बॉल 18. निसार परकार यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 30 धावा झाल्यात. हो, हलक्या बॅटने खेळलाय. चांगला स्ट्रोक. पाहूया किती धावा इथे येतील. एक सिंगल दिले डिक्लर. एक डिक्लेअर. षटक संपलंय. 31 धावा. 7च धावा आल्या या षटकात. 31 धावा झाल्यात. 15 धावांची गरज. 12 बॉल 15 ची गरज. नांदवीकडून आता तिसरं षटक कोण हाताळायला येईल. 15 पाहिजेत. पण 17 पाहिजे. चुकीची दुरुस्ती. 12 चेंडू 17 धावा. 12 बॉल 17. रुपेश येते स्ट्राईकला, कारण डिक्लेअरला स्ट्राईक रोटेट नाही. त्यामुळे स्ट्राईकला रुपेश, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 12 चेंडू 17 धावाची गरज आहे. शेब आलेत तिसरं षटक घेऊन.
12 चेंडू 17 स्ट्राईकला रुपेश. एक षटका ठोकला रुपेशनी. 12 बॉल 17ची गरज आहे. बारा चेंडू 17. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. विकेट आलाय नांदवी साठी. शेब आले धावून. विकेट आले घेऊन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. पहिल्या षटकात 24 आल्या होत्या. 18 बॉलला 24 पाहिजे होते. आणि मग आपण कशी फलंदाजी केली पाहिजे. संघर्षणी चुका केल्या. हिराचंद्रचा विकेट गेला. लगातार विकेट आलेत. न्यू बॅटर कल्पेश. बेजबाबदार स्ट्रोक. रुपेश खांदेकरच्या बॅटमधून सुद्धा बेजबाबदार स्ट्रोक आला. गरज नव्हती. लुजनर येतील त्याला ठोकले पाहिजे होते. चांगल्या बॉलला ढकलून आले असते. मोहननी ती फलंदाजी केली होती. 2-2 धावा आलेल्या. पण त्यानंतर मोहनसुद्धा बाद झाले. हरेश आले. ते पण मोठे पटके खेळण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडून मिस टाईम स्ट्रोक झाले. सिंगल डबलची गरज आहे आता खऱ्या अर्थाने मैदानात. पण आता मात्र आपण पाहिलं तर खराब फलंदाजी. बेजबाबदार स्ट्रोक. 11 चेंडू 17 धावा. म्हणजे 18 बॉल 24ला 6 धावांचा जो फरक होता तो अजूनही कव्हर करता आला नाही दिघी संघाला. त्यासाठी चांगली गोलंदाजी केली. ती नांदवी संघाची सुद्धा नक्कीच प्रशंसा केली पाहिजे. त्यांनी कमी धावा आहेत. पहिल्या षटकात 24 गेल्यात प्रज्वलच्या. आपण मॅच सोडली नाही. शेबनी मोहम्मद शरीफनी शेवटचं षटक काय हाताळलं. आता शेब आले. पहिल्या बॉललाच विकेट आणला शेबनी. न्यू बॅटर कल्पेश. संघर्ष दिघीसाठी. 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बेजबाबदार स्ट्रोक. याही बॅटर होईल बाद. प्रत्येक मॅच षटकाराने जिंकावची आहे संघर्ष दिघीच्या खेळाडूंना. कल्पेश सुद्धा बाद. थँक्यू डीजे. शेब आलेने मॅचचं रुख बदलवून टाकलं. ऑन हॅट्रिक आहे. 2 बॉल 2 विकेट आणले शेबनी नांदवीसाठी. वाह जबरदस्त गोलंदाजी. 17 धावा ही देणार नाही असा चंग बाळगून आले. का नांदवी वरून इतक्या लांबचा प्रवास केलाय ते दाखवून देताना शेब. ऑन हॅट्रिक या स्पर्धेत अजून ऑन हॅट्रिकला बरेच गोलंदाज आले पण हॅट्रिक कुणाची संपन्न झाली नाही. पहिले गोलंदाज पहिल्याच दिवशी मिळतील का आपल्याला. नांदवी स्टार शेब हॅट्रिक घेतील का. स्ट्राईकला किरण केळोजी. धावा 10 बॉलला 17. आता गेम जरा हवी होताना संघर्ष दिघीवर. नांदवी संघ. ऑन हॅट्रिकचा बॉल. हलक्या बॅटनी कुठे खेळायचं हे माहितीच नाही. डगआउटमधूनच ठरवून आले होते की पहिलाच बॉल प्लेट करीन. फुलटॉस टाकला. ओरपीच टाकला पण प्लेट. कारण सगळ्यांनी दबावून टाकले. या बॉलला स्ट्रोक खेळला असता तर मोठा स्ट्रोक आला असता. पण दबाव इतका होता की ओरपीच बॉलला सुद्धा प्लेट केला इथे किरण. सेकंडला किरण शेब हा समोर खेळलाय. इथे एकच धाव येईल. मगाच याच धावा 2-2 घेत होते संघर्ष दिघी. पहिल्या 4 बॉलला 1 रन दिले शेबनी. वाह जबरदस्त गोलंदाजी. 15 धावा पाहिजेत. 8 बॉल 16. 8 बॉल 16. 8 बॉल 16. हरीश चिकाटी. मागचा मॅच 6 बॉल 19 चेस केले होते हरीशनी. 16 धावा. सोळा धावांची गरज. समोर फटका हवेत. आणखीन एक विकेट प्रज्वलनी डिप्लाय. शेबनी झडी लावले. तू चल मैं आया.
मॅच सहज जिंकायची आहे, संघर्ष दिगीला माहितीच नाही, कारण संघर्ष नावातच आहे. संघर्ष केल्याशिवाय कसे थांबतील. विकेट विकेट विकेट. दिल्या 3 धावा आणि 3 विकेट आणले. मॅच कुठे होती कुठे नेऊन ठेवली. जबरदस्त गोलंदाजी. आता 6 बॉल आणि 14 धावा. 6 बॉल 14, 34 झालेत. 48 ची गरज. 6-14. पहिल्याच ओव्हरला 24 आलेले. 48 पाहिजे. पहिल्या ओव्हरला 24, नंतरच्या 3 ओव्हरला 24. तिथंच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला संघर्ष दिघीचे खेळाडू. अति आत्मविश्वास. वन साइड मॅच जिंकू. प्रत्येकजण षटकार ठोकण्याच्या नादात आऊट झाले. खराब फलंदाजी. बेजबाबदार. जबाबदारी स्वीकारली नाही हिराचंद्रनी, नाही कॅप्टननी, ना रुपेशनी. महेशनी तर 5 बॉल खेळले या स्पर्धेत, आपलं खातच नाही उघडलं. भूपेश निगुडकर खेळले नाही. मोहन बाद झाले. कल्पेश बाद झाले. आता किरणवर जबाबदारी गोलंदाजीसाठी. अस्मीरनी राजपुरी संघासोबत 9 धावा सेव्ह केल्या होत्या. ऐमान अरबचा विकेट आणला होता. आता 6 बॉलला 14 पाहिजे आहेत. विकेट गेलेत 7 संघर्ष दिघीचे. अस्मीर, किरण साडी. हा ट्रॅकर फटका चांगला आहे. 4 धावा येतील किरणच्या बॅटमधून. आज चौकार संजीवनी ठरेल संघर्ष दिघीसाठी. 5 बॉल 10 ची गरज. अडतीसावा. 5 बॉल 10. अस्मीर आयटम राउंड द विकेट. किरण केळोजी साठी 5 बॉल 10. हा वाईट बॉल येईल का? वाईट बॉल. 5 बॉल 9. मॅच अजून संपलेला नाही आहे. 5 चेंडू 9 धावा. हा वाईट का सोडला किरणने? मारला असता तर रोडवर गेला असता, मॅचच फिनिश झाली असती. कुठल्या टायमिंगला वाईट सोडायचंही कळलं पाहिजे आपल्याला. महत्वाच्या क्षणाला हा वाईट सोडला किरणनी. 5 बॉल 9. 5 बॉल 9. 5 चेंडू 9 धावा. अस्मीर डॉट बॉल येईल. डॉट बॉल येईल. 4 बॉल 9. मघाचा मारला असता किरणनी तर मॅचच झाली असती फिनिश. वाईडला मिळाली 1च धाव. 4 चेंडू 9 धावा. 4 बॉल 9. ऑफ स्पिन गोलंदाजी अस्मीरची. हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला. पुन्हा एकदा 4 धावा येतील का? क्षेत्ररक्षक आहेत. 3री धाव. हो
आता स्ट्राईक कल्पेशकडे. 3 बॉल 6, 3 चेंडू 6 धावा. सायकला कल्पेश. ऑफ स्पिन वाईट तो सोडला नसता ऑन साईडला. जर किरणनी तर तो षटकार किंवा चौकार आला असता. आता 3 बॉल 6 कल्पेश. चला बॅट पाहिजे आहे मैदानात. तीन बॉल 6. काय होईल मॅच. वाटलं दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये फिनिश करेल संघर्ष दिघी. पहिल्या षटकात 24 आलेल्या. तीन बॉल 6. ऑफस्पिन गोलंदाजी अजमेरची. 3 चेंडू 6. शेबनी काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. महेशनी कानमंत्र दिलाय कल्पेशला आणि किरणला. 3 चेंडू 6. डॉट बॉल. डॉट बॉल. 2 चेंडू 6. कल्पेशनी ठरवले तर मारीन तर तिकडेच, पण तिकडे आता फिल्डर घेतलेत. पहा ऑन साईडलाच फिल्डर आहेत. 2 बॉल 6 कल्पेश आहे स्ट्राईकला. किरणनी त्या 3 का धावल्या मला तर कळलंच नाही गणित. कारण चांगले बॅटर जर आपण क्वालिटी पाहिली 2 बॅटरमध्ये तर किरण स्ट्राईकला राहणे गरजेचं होतं. मॅच जिंकवायची होती ती किरणला. कल्पेशवर भरोसा दाखवला. हीच गणितं छोटी छोटी चुकली. कुणीतरी मैदानात टिकायला पाहिजे होतं. न हिराचंद राहिले, न हरेश राहिले, न रुपेश राहिले. जे चांगल्या बॅटरनीच खराब क्रिकेट खेळलं. 2 चेंडू 6 धावाची गरज अजमेर कल्पेशसाठी. 2 बॉल 6. डॉट बॉल. 1 चेंडू 6 धावा. ऑफ स्पिन गोलंदाजी. सर 22 रन. 1 बॉल 5. रन नाहीये. ओके सांगा मग आम्हाला. रन नाहीये. डॉट बॉल. 3 रन धावले. 3 रन. किरणच्यात लक्षात यायला पाहिजे बॅट्समन कोण आहे, किरण का कल्पेश. 3 धावा आणि डगआउटच्या बाहेरून पण सांगतात धाव, तिसरी धाव. क्रिकेटच समजत नाही आपल्याला काय करायला पाहिजे. दिघी संघर्ष, दिघीला अडचण आता स्वतःच निर्माण केली. पण हॅट्स ऑफ नांदवी शेब खऱ्या अर्थाने काय तिसरं षटक टाकलं. धावा दिल्या कमी. 3च धावा आणि 3 विकेट. मॅच तिथेच टर्न केली शेबनी. फलंदाजीत 1 षटकार शेबनी डोकला, पण गोलंदाजी करताना 3 विकेट आणले महत्वाचे. 1 बॉल 6 धावा. 6 धावा 1 बॉल. कल्पेशवर दबाव आहे. गोलंदाज अजमेर मात्र कॉन्फिडन्समध्ये आहे. क्षेत्ररक्षणात बदल. कल्पेशनी पहिले ठरवलं ऑन साईडला मारू लॉंग लेगला. आता डगआउटमधून सांगितलं की समोर पण येईल. आता कल्पेश द्विधामणी स्थितीत आहे, कुठे मारू. ऑफ स्पिन. एकही बॉल लागला नाही बॅटला. डाऊन द लेग साइड वाईड. आता रन होईल का. रन नाही होणार, रनआउट होईल. त्यामुळे आता स्ट्राईक चेंज. व्हाईट बॉल. स्ट्राईक चांगली चेंज केली. 1 बॉल 5. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. कल्पेश बाद. न्यू बॅटर तुषार. 1 बॉल 5. हा वाईडनी वाईट झाले का.
नशीब बदललंय का संघर्ष दिघीचं? कारण स्ट्राईकला किरण आलाय. किरण अभी नाही तो कभी नाही. परत परत आपल्याला संधी मिळत नाही. ही संधी पुन्हा एकदा तुमच्या समोर नशिबाने दिले. संधीचं सोनं. एक बॉल 5, वाईटची 1 रन आली. किरण 3 धावा धावल्या नसत्या तर मगाच्या 2 बॉलला 2-2 रन तरी आले असते. किरण 1 बॉल 5, ऑफ स्पिन गोलंदाजी. आठवावी लागेल किरणला संघर्ष मैदानावरची प्रॅक्टिस. 1 बॉल 5. दो बॉल लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल फ्री हिट. 1 बॉल 4. एक बॉल 4. सर काय निर्णय आहे? रिव्ह्यू पंच सर, रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला पंच आपल्या जागेवर निर्णय देतील. आणि साहेब पंच या मॅचसाठी नो बॉल आहे का नाही? नो बॉल दिलाय पंचांनी, पण तिसऱ्या पंचांना मात्र चॅलेंज केलं होतं कारण रिव्ह्यू होता आणि टायमिंगला रिव्ह्यू घेतला नांदवी संघाने. कारण मॅच क्रुशियल आहे. डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये मॅच. 1 बॉलला 5 हा नो बॉल. किरणला जर माहिती होतं की विकेटच्या लाईनच्या बाहेर पडलाय तर त्यांनी बॅट का फिरवली नाही हे बघावे लागेल. यस, अंपायर निर्णय देतील आता. कॅमेरामॅनवरची सुद्धा नजर आहे. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू ओव्हर नांदवी. फ्री हिट आहे बॉल. पण आता हे फ्री हिट आणि याचा काहीच अर्थ उरत नाही. 4 धावा पाहिजेत. 1 बॉल 4. फ्री हिटचा बॉल. धावून सुद्धा होऊ शकतात. कॅच पकडला तरी धावून होऊ शकतात कारण आऊट नाही आहे. 1 बॉल 4. 1 बॉल 4. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी अजमेरची. बऱ्याच संध्या आल्या दिघीकडे पण दिघीन ठरवलं जिंकायचीच नाही मॅच. जबरदस्त शेप ठरतील मॅन ऑफ द मॅच. 3 धावा 3 विकेट. संघर्ष दिघीचा खेळ संपला इथे.